सिंधुदुर्ग किल्ल्यावर आलेलो आहोत. किल्ल्यात आल्यानंतर 5 रुपये ग्रामपंचायत कर आहे पर हेड. 5 रुपये तिकीट घ्यायचं. नंतर पुढे यायचं. शिवराजेश्वर मंदिर आपल्याला बघायला भेटेल इथं. आपण आता मंदिरात आत जात आहोत. शिवराजेश्वर मंदिर आपण बघू शकताय. हे शिवराजेश्वर मंदिर. शिवराजेश्वर मंदिर. हे शिवाजी महाराजांची मूर्ती. ही आहे शिवाजी महाराजांची मूर्ती. आपण किल्ल्यावर आल्यानंतर महाराजांचं दर्शन घेतल्यावर इथं म्युझियम आहे. किती तिकीट आहे? पर हेड 10 रुपये तिकीट आहे त्या म्युझियमला. आपण किल्ल्यावर आल्यावर म्युझियम मध्ये नक्की बघावं. हे आपण म्युझियम बघू शकताय. म्युझियम मध्ये दांडपट्टा, दुर्बीण आणि होका यंत्र, शिवकालीन कुलपे, हे लॉक बघू शकता. शिवकालीन आपण परशु, हे भाले त्यावेळेचे बघू शकता आपण. कर्णा त्यावेळेचे बघू शकता आपण. सर्व म्युझियम मध्ये आल्यावर आपण जुन्या वस्तू, त्याचा काय उपयोग होता, कशा होत्या, हे सर्व काही बघू शकता आपण. शिवकालीन हंडी बघू शकता आपण. हे नाणी बघू शकता आपण. कॉइन, हंडे, जुने भांडे, हे टोप, सरदारांच्या पगड्या बघू शकता आपण. हे वाघनखे बघू शकता आपण. सर्व काही आपल्याला म्युझियम मध्ये आल्यानंतर भेटेल. शिरशास्त्र आणि दस्तार बघू शकता आपण. लोखंडी असायचं. हे हातात ते घालायला असायचं. तलवारी बघू शकता आपण. जहाजा, हे भाले बघू शकता आपण. हे ढाल बघू शकताय. आणि तोफ आणि गोळे मारून भरला जायचा. हे दिवे बघू शकता आपण. पत्ती, भरपूर काही आहे म्युझियम मध्ये बघण्यासारखं. आपण एक वेळ सिंधुदुर्ग किल्ल्याला आल्यावर एक वेळ अवश्य म्युझियमला भेट द्या. 10 रुपये पर हेड तिकीट आहे. आणि हे बघू शकताय कट्यार, खंजीर, अंकुश, असे अंकुश असायचे. ह्याला विटा म्हणलं जातं. ह्याला विटा. तलवार वेगळी आणि विटा वेगळ्या. विटा ह्या विटा आहेत. आणि पालखी महाराजांची बघू शकता आपण. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण म्युझियमला नक्कीच भेट द्या. मी आता व्हिडिओ बंद करत आहे. धन्यवाद.